यसिंधुता नाम पलाटाभास तेजात कर्मधार्याज्ञात होय सुकृपतेची काली कुंडली गडधार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सब संतन की जय. सांग त्याला सगळ्यांनी अभ्यास 1 महिना झाला पाहिजे. सांगा चुपेत आहे हा नाही बघत काय प्रथम स्वभावाचे लक्षण. प्रथम स्वभाव हा साधी अनंत आहे अशा प्रकारचा पान नंबर 267 वर दुसरा मुद्दा आलेला आहे. प्रथम स्वभावाचं लक्षण व परीक्षा. सांग साधी अनंत अशा प्रकारचा हा प्रथम स्वभाव आहे. मुख्य मुद्दा आपला जो चाललेला आहे तो नैयायिकांच्या रीतीनुसार संसर्गाभावाचे जे 4 भेद म्हणजे जे प्रकार तर त्यांचं लक्षण आणि परीक्षा करताय. त्यात पहिल्यांदा लक्षण आणि नंतर त्याची केली जाणारी परीक्षा. पैकी दुसरा जो अभाव पहिल्या अभावाचा विषय घेतलेला होता कोणता प्राक. आता प्रथम स्वभावाचं लक्षण सांगतायत आणि त्याची परीक्षा करायची. सांगा घटाधिकावर जेव्हा मुद्राधिकांचा प्रहार होतो तेव्हा लक्षण काय सांगितलं. साधी अनंत अशा प्रकारचा प्रथम स्वभाव. साधी म्हणजे उत्पन्न होणारा असा. आणि उत्पन्न झाल्यानंतर अनंत स्वरूप राहणारा असा जो अभाव त्याचं नाव प्रथम स्वभाव आहे. कारण आता हे केलेलं लक्षणाची परीक्षा करायची म्हणजे ते लक्षण यथार्थ आहे का. इतर लक्षणावर अतिव्याप्ती किंवा अव्याप्ती असा दोष येतो का त्याच्यावर येतो का ते पाहायचं त्याच्यावर. तर मग मुद्राधिकांचा जेव्हा घटावर प्रहार केला जातो तेव्हा त्यांचा ध्वंस होतो आणि मग मुद्गराधिकांचा प्रहार केल्यावर ध्वंस होतं. मुद्गर म्हणजे काठी धरा दंड धरा त्यांचा किंवा जे 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 ध्वंस करणारे पदार्थ ते मुद्गराधिक. मुद्गर हा एक पदार्थच आहे तो मुद्गराचा त्याचं नावच मुद्गर आहे. मुसळ मुसळ असं तर त्याचा प्रहार केल्यावर घटाचा ध्वंस होतो. तो साधी अशा प्रकारचा आहे तिथं प्रथम स्वभाव त्याला म्हटलेलं आहे. हा मग आता तो साधी साधी म्हणजे उत्पन्न झाला. कोण उत्पन्न झाला. पुढे आता अनंत विषय ते मागे जे त्यांनी सांगितलं होतं की भावरूप पदार्थाचा ध्वंस हा अनंतच असतो म्हणून प्रथम स्वभाव हा अनंत मानलेला आहे. तर भावरूप पदार्थाचा ध्वंस हा अनंत असतो. भावरूप पदार्थ कोणता. हेच घटच ना. घट आणि त्याचा झालेला ध्वंस हा भाव. ध्वंस म्हणजे साधी झाला म्हणजे ध्वंसाची उत्पत्ती झाली आणि तो पुन्हा अनंत स्वरूप बनला म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा तो उत्पन्न होत नाही. तर मग अनंत असं तर अत्यंत हा बोला. म्हणून मग तिथं साधी हे पद घातलेले आहे. आता नुसतं साधी अशा प्रकारचं जर म्हणलं मग सामायिक अभाव सुद्धा साधी म्हणजे साधी आणि अनंत अशी 2 पद आलेली आहेत लक्षणामध्ये. नुसतं अनंत हे पद असतं तर केलेलं लक्षण कशावर गेलं असतं अत्यंत अभावावरती गेलं असतं. म्हणून साधी या पदाने अत्यंत अभावावरती ते लक्षण जात नाही. पुढं साधी नुसतं साधी जर घातलं तर ते सामायिक अभाव पण तसंच आहे. सामायिक अभाव कसा आहे साधी आणि नुसता साधी जो अभाव तो प्रध्वंस अभाव असतो असं जर म्हटलं तर केलेलं लक्षण हे सामायिक अभावावरती जात आहे. कारण तो सुद्धा त्याच्यात सुद्धा साधी हे पद आलेलं आहे. चला प्रथम स्वभावांच्या ठिकाणी साधी आणि अनंत ही 2 पदे. अनंत हे पद सामायिक अभावाच्या ठिकाणी नाही म्हणून केलेलं लक्षण साधी अनंत केलेलं लक्षण सामायिक अभावावरती जात नाही. पुढे मग प्रथम स्वभावाचे लक्षण साधी अनंत एवढे बरोबर आहे. सिद्धांत मतात जीव ब्रह्मज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो असे मानले असल्यामुळे तो मोक्ष साधी आहे. पुन्हा त्याच्या मुक्ता संसार प्राप्ती होणार नसल्यामुळे कुठलं वाचतंय हा बरोबर. फक्त ते साधी अनंत केल्यावर मोक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होईल असं सांगितलं. बर साधी हे पद वर्ष झालं का सगळं. आता जर केवळ साधी या अभावास प्रथम म्हटले तर सामायिक अभाव सुद्धा झालं ते सगळं ठीक आहे. हां
पुढे काय म्हटलं? अतिव्याप्ती हा दुसरा हातच नाही. दोन तर साधी अनंत एवढंच जर प्रध्वंसाभावाचं लक्षण केले तरी सुद्धा त्या लक्षणाची मोक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होतेच असं म्हटलं. होतेच. तर साधी अनंत एवढंच जर केलं तर तर कारण मोक्षसुद्धा साधी म्हणजे उत्पन्न होणारा आणि पुन्हा तो जीवदशा प्रदान करत नाही है ना. म्हणून अनंत राहील. म्हणून मोक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होतेच. कारण सिद्धांत मतात जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असे मानले असल्यामुळे तो मोक्ष साध्य आहे व पुन्हा त्या संसार प्राप्त होत नसल्यामुळे अनंत आहे. तरी पण मोक्ष भावरूपच आहे, अभावरूप नाही. आणि तुम्ही लक्षण कोणाचं करताय? प्रध्वंसाभाव. जो अभाव साधी अनंत आहे असा जो अभाव हे पद आलं ना, अभाव तो प्रध्वंसाभाव. आता जो साधी शांत आहे आणि भावरूप आहे तो मोक्ष. तिथे पद कोणतं आलंय? मोक्षाच्या ठिकाणी भावरूपता आणि प्रध्वंसाभावाच्या ठिकाणी अभावरूप हा प्रकार आहे. आता शंका त्याच्यावरूनच करणार ते की भावरूपता आणि अभावरूपता. एकदा अविद्या नष्ट झाल्यावर पुन्हा जर अविद्या आली असती तर मग साधी शांत मोक्ष हा साधी शांत झाला असता. पण अविद्या परत पुन्हा अविद्याची निवृत्ती करावी लागली असते आणि मोक्षही सिद्ध झाला नसता. मग पुन्हा उत्पन्न होत असेल तर अविद्या तर मोक्ष कशाचा? पण हा मोक्ष कसा आहे? साधी उत्पन्न होतंय. आता उत्पन्न होतं म्हणजे कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप होते. या उद्देशाने उत्पन्न होते. तिथं ती निवृत्तीवरून त्यांनी शंका घेतलेली आहे. पुढे जी शंका आलेली ती निवृत्तीचीच आहे. तर तेव्हा मोक्षावरती हे लक्षण जात नाही. असा विषय झाल्यावर पुढे काय सांगतात ऐका. पुढे शिष्याने शंका घेतलेली आहे की अज्ञान आणि तत्कार्य म्हणजे यांच्या निवृत्तीस मोक्ष असे म्हणतात. आता मोक्ष कशाला म्हणतात? निवृत्ती. तर अज्ञान किंवा अज्ञान कार्य. आता अज्ञान कार्य त्याची नाही निवृत्ती होत, पण अज्ञान गेल्यावर कार्यही जातं. तर त्यांच्या निवृत्तीस मोक्ष असे म्हणतात. असे निवृत्ती हे एका ध्वंसाचेच दुसरे नाव आहे. निवृत्ती म्हणजेच काय आहे? ध्वंस आहे. बरोबर आहे. पुढे ते म्हणतात की निवृत्ती एक ध्वंसाचे दुसरे नाव असेल. मोक्ष देखील अभावरूप म्हटलं पाहिजे. तर मग मोक्ष हा अभावरूप आहे असं म्हणायचं आहे. तर मोक्ष त्याला जर ध्वंस केला तर अभावरूप होईल. आता ह्याचं उत्तर नंतर येईल पुढे, आत्ताच कशाला सांगायचं. चला, पण याचं उत्तर असं आहे की ज्याची निवृत्ती केली जाते तो संसार हा कल्पित आहे आणि कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. याच्यात उत्तर दडलेलं आहे. म्हणजे अज्ञान गेलं, पण कुठे गेलं असं शोधलं तर अज्ञान नव्हतं. अज्ञान नव्हतं. म्हणून वेदांतशास्त्राने प्राप्ताची प्राप्ती दिलेली आहे. अप्राप्ताची प्राप्ती जर असती तर मग तिथे घोटाळा झाला असता. मोक्ष हा जीवाच्या ठिकाणी मूळचाच प्राप्त आहे. म्हणजे सगळे जीव हे मूळचेच ब्रह्मरूप आहेत. फक्त मध्ये त्यांना भ्रांती झालेली आणि भ्रांतीची निवृत्ती झाली की मोक्ष होतो. त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. प्राप्ती होत नाही कारण तुम्ही मूळचेच सच्चिदानंद ब्रह्म आहात. जो मूळचाच सच्चिदानंद ब्रह्म आहे त्याला मग म्हणून त्याला अभावरूपता प्राप्त होत नाही. नाहीतर मग अज्ञान कार्य त्याची निवृत्ती झाली आणि नंतर मोक्ष उत्पन्न झाला तर मग तो काय होईल? तर त्या ठिकाणी अभावरूपता तयार होईल. निवृत्ती या पदात अभावरूपता येईल आणि मग हे लक्षण मोक्षाच्या ठिकाणी म्हणजे प्रध्वंस अभावाचं लक्षण त्याच्या ठिकाणी जाईल अशी शंका आहे. मग ते
जसे एकदा अभाव रूप म्हटले की मग प्रत्यक्ष अभावाच्या लक्षणात अभाव पदाचा निवेश केला तरी सुद्धा त्या लक्षणाची मोक्षाची म्हणजे तुम्ही जरी अभाव म्हटला होता, तुम्ही काय म्हटले, तुमच्या लक्षणात अभाव हे पद असल्या कारणाने मोक्षाच्या ठिकाणी जात नाही. परंतु जर निवृत्ती होते, अज्ञान निवृत्ती होते, म्हणजे ध्वंसच होतो, आणि ध्वंस होत असल्या कारणाने मग तिथे पुन्हा अभाव हा उत्पन्न होतो. मोक्ष हा अभाव स्वरूप आहे हे सिद्ध मानावं लागेल तुम्हाला. म्हणजे मोक्ष पण अभावरूप आणि प्रथम सावा पण अभावरूप, असं म्हणून ती अतिव्यक्ती होतं असं म्हणायचं का? असं म्हणायचं. बरोबर. असं त्याला म्हणायचं. बरोबर. पुढे ते लक्षण अलक्षच्या ठिकाणी जात असल्यामुळे अतिव्यक्त दोषाने ग्रस्त आहे. म्हणून ते लक्षण, म्हणून त्या अर्थ त्या लक्षणाला अतिव्याप्तीमध्ये दोष येतोच. ते अज्ञान आणि तत्कार यांच्या ध्वंसात मोक्ष लक्षता स्पष्टच आहे. आणि सकल नाश हे प्रध्वंस अभावाच्या लक्षणाचे लक्ष असतात. म्हणून ते असेच कार्य आहेत अज्ञान नाश. तेच म्हणजे शंका तेवढीच होती ती. अभाव रूपता येते. तुम्ही अभाव हे पट टाकलेलं असलं तरी सुद्धा हे लक्षण त्याच्या ठिकाणी अति होते. आता याचं उत्तर काय सांगतायत? श्री गुरु सांगतात की सांगा. सुरवेत आहे. समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात की कल्पिताची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. म्हणजे कोणता वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत लक्षात ठेवा. जगत भावरूप कार्य मायारूप जरी मांडलेलं असेल, माया ही भावरूप आहे आणि ब्रह्मसुद्धा भावरूपच आहे. पण मायेची भावरूपता कल्पित भावरूपता आहे आणि अधिष्ठान ब्रह्माची भावरूपता ही वास्तव भावरूपता आहे. म्हणून अभावरूप नाही. जर अभावरूप मोक्ष झाला असता तर त्याला मोक्षच म्हटला नसता. म्हणजे शून्यामध्ये जाणं म्हणजे जसे माध्यमिक मताचे शून्यवाद्यांनी जगतही उडवलं आणि अधिष्ठानही उडवलं, मग तिथे त्यांचा मोक्ष अभावरूप होतोय आणि वेदांताचा मोक्ष अभावरूप होत नाही. दुसरं आहे, अभावरूप मोक्षात पुरुषार्थ सिद्धी होत नाही, प्राप्ती होत नाही. म्हणजे तुम्ही आता कुठे जाणार असं म्हटलं ते म्हटले आमचं अस्तित्वच नष्ट करून टाकणार. असं जर म्हटल्यावर पुरुषार्थ सिद्धी होत नाही. म्हणजे तो पदार्थ कुठे गेला? तो असतरूप झाला. मोक्ष असतरूप नाही. आणि मग मोक्ष कसा आहे तर भावरूप पण नित्य, जसं त्याचं वर्णन केलं की नित्य स्वसंवेद्य, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं स्वसंवेद्यत्व, नित्यत्व आणि आपोआपच अनंतत्व म्हणजे आनंदत्व. तर यांनी युक्त असा मोक्ष सिद्ध होतो. आणि अशाच पदार्थाच्या प्राप्तीची जीवांना इच्छा आहे. कोणता? जो नित्य आहे. मी कसा आहे तर नित्य आहे. माझा अभाव व्हावा अशी कोणाला इच्छा? माझा अभावच होऊन जावा एकदाचा. अभाव व्हावा नाही, तर मी नित्य असावं. नित्य असलो पाहिजे. आणि तो मूळचाही नित्यच आहे. मोक्ष, दुसरा मोक्ष हा एक पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थ म्हणजे काय? की जे नाही, आपल्याकडं नाही आहे, त्याची प्राप्ती करून घेणं, त्याला पुरुषार्थ म्हणायचं. बरोबर. ठीक आहे. ओके, ठीक आहे ना. आता जर मुलाने वडिलांची संपत्ती ही मुलाचीच आहे आणि ती प्राप्त करून घेतली म्हणजे नावावर करून घेतली त्याच्या, म्हणजे काय त्यांनी पुरुषार्थ केला का? नाही. मग आपल्या मोक्ष म्हणजे काय तर प्राप्ताचीच प्राप्ती करणं. बरोबर. आणि मग तुमच्या जवळ तर आहेच, तुमचंच आहे, पण त्याचीच प्राप्त करणं, तर मग त्याला मोक्ष का म्हणावा? कसं म्हणावं? त्याचं उत्तर सांगा मग करताय. त्या तुम्ही मला लक्ष दिलं का? मी तुम्हाला तेच सांगितलं अगोदर. तर त्याला असं आहे, तुम्ही मूळचेच, अगोदर मी तेच म्हटलं तुम्हाला की तुम्ही मूळचेच ब्रह्मरूप आहात, सच्चिदानंद आहात, स्वसंवेद्य आहात, नित्य आहात. पण मी नित्य आहे, मुक्त आहे, मी स्वसंवेद्य आहे, आनंद स्वरूप आहे, याची मला भ्रांती आहे. आणि भ्रांतीच्या निवृत्तीला मोक्ष असं केलेलं आहे वेदांत्यांनी.
आणि भ्रांती ही कल्पित असते, कल्पित पदार्थाची तुमच्या ठिकाणी आलेली येते, आगंतुक आहे. म्हणून भ्रांतीची निवृत्ती झाल्याबरोबर मोक्ष झाला, म्हणजे तुम्ही मूळचा मी कोण ही कळाल. त्याच्या याला पुरुषार्थ असतात आणि त्याची प्राप्ती झाली, म्हणजे प्राप्तीही झाली, प्राप्ती झालेल्याचा व्यवहार झाला. प्राप्ती झाली याचा काय झाला, कारण मध्ये कुठेतरी भ्रांती आली आणि भ्रांतीच्या नंतर प्राप्तीचा व्यवहार होतो असं शास्त्र म्हणतं. जर भ्रांती नसती तर मग प्राप्तीचा व्यवहार झाला नसता आणि मग त्याला नित्य समजलं असतं. आता तुम्ही तो संपत्ती मिळाली त्याला, तर तिथे उलट प्राप्तीचा व्यवहार होतोय. नाही, ती मिळाली झाली, ओके, ते आता जे आहे ते, पण दोन आई याच्यातला वडिलाची मुलाची ताटातूट झाली, त्याला हे वडील माहित नाहीये, तो भिकाऱ्यासारखा राहतोय, पण त्याचे वडील या फार श्रीमंत आहेत आणि नंतर त्यांची भेट होती, ओके, आणि भेट झाल्यानंतर मग काय झाला, तो श्रीमंत झाला. म्हणजे हे त्याप्रमाणे झालं ना, आज्ञाने, आणि नंतर प्राप्त झालं. मग त्यांनी काय असं मोक्ष काय केलं, प्राप्त केलं त्याला, पण पूर्वी काय त्याला पुरुषार्थ प्राप्त व्यवहारातला दृष्टांत आहे तुमचा तो. त्याचं असं आहे, ते व्यवहारामधलं जे उदाहरण आहे ना, त्याला ते प्राप्त झालेल्याचा, म्हणजे त्याला मूळचा तो वडिलांचा होताच, हा त्याच्यातला एक धागा आहे, म्हणूनच त्याला त्याच्यात ते नावावर मिळालं. ते त्याच्यातला तो मुद्दा आहे. पण आपला इथला जो विषय जो चाललेला आहे सिद्धांतातला, तो कल्पित पदार्थाच्या निवृत्तीचा चाललेला आहे. म्हणजे इथे भावरूपता नवीन प्रदान करायची नाही, तर मूळच्या असलेल्या भावरूपतेलाच उजाळा मिळालेला आहे. उदाहरण कसं बसलं असतं, त्या मुलाला त्या वडिलांची प्रॉपर्टी माहिती नाही आणि नंतर माहिती झाली असती तर मग ती प्राप्ती म्हणता आली असती. तरी हा नंतर प्राप्तीची वारसा हक्काने मिळणं ही प्राप्ताची प्राप्ती होत नाही. ती प्रॉपर्टी वडिलाची तो आहेच आहे त्याची, वडील बी आहेत. तिथं जर मध्ये माहितीच नाही, माहिती पण वारसा हक्क होताच ना, म्हणजे त्याच्यातच आहे. अर्धा एकर जमीन भेटली ना, अजून बी आहे काय गुंठे, त्याला लई खटाटोप करावे लागेल म्हणून ती पडलेली. तेवढ्यात काही मला माहीत नसताना मला तिकडून माहीत झाल्यावरती ते आम्ही ते कुठे त्याला डोंगरावर होती, पहिले लोकांनी नाही घेतलेल्या का जागा, असे डोंगरच्या डोंगर आहेत. पण आता झाल्या त्याचा विस्तार झाला आहे आणि बरेच तयार झाले. त्या 35 लोकांची नावं लागली त्याला. 35 लोकांना विभागणी झाली ना, तरी मला 7 लाख रुपये आले. म्हणजे हे काय आहे, पण ते जरी आलेलं असलं तरी मग आमचे मूळची होतीच ती. त्याच्यावर मूळचा हक्क होता, फक्त माहीत नव्हती मध्ये. परत माहीत झालं. चला, पण इथला मुद्दा लक्षात आला ना, म्हणजे उत्तर संपलं ना, प्रश्न उत्तर संपलंय ना, काही शंका नाही ना. त्याचं कारण आहे इथे एक भ्रम मानलेला आहे आणि भ्रमाची निवृत्ती झाली. मूळचा पदार्थ तो होताच. सच्चिदानंद ब्रह्म असलेला हा जो जीव आहे, याला मी सच्चिदानंद आहे याचं विशेष ज्ञान नव्हतं आणि इथे ज्ञान झालं म्हणजे अज्ञान गेलं आणि भ्रांत पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते सिद्धांताने आहे. कार्य असणारे जे जगत आहे तर हे कल्पित असल्यामुळे त्यांची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच आहे आणि ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म भावरूप आहे म्हणून सांगितले. बरोबर, ब्रह्म भावरूप आहे, मूळचंच भावरूप आहे, जीव मूळचाच भावरूप आहे. आणि मग मूळचाच भावरूप तर मोक्ष नावाचा जो प्रकार आहे तो केवळ भ्रांती निवृत्तीसाठी आहे. आणि पुरुषार्थ प्राप्ती कशी झाली असं म्हटलं तर तो स्वतःला काय समजत होता, दुःखी समजत होता ना. मग पुरुषार्थाची प्राप्ती कशी झाली, दुःखी समजत होता आणि आता त्याच्या समजण्यात बदल झाला. तो स्वतःला आनंदी समजतो, दुःखी समजत नाही, नित्य शाश्वत मानतो. आणि जो दुःखी समजत होता तो गेला. म्हणजे माझाशे मी दुःख करत होतो ते भ्रांतीने करत होतो. 10वा आहे असं कळालं, जो दृष्टांत केला तुम्हाला. 10वा आहे,
10वा आहे कळाल्याबरोबर आता परत सांगायची गरज नाही, सगळ्यांना ज्ञात आहे. नंतर तो 10वा आहे म्हटल्यावरती ते जे 10 जण होते ते 10चे 10 रडायचे थांबले. पहिल्यांदा परोक्ष ज्ञानसुद्धा दुःखाची निवृत्ती. आता माहीत नाही 10वा कोण आहे, कुठे आहे. तर ते म्हटले त्याला तो स्वतःला धरत नव्हता. पण आता दुसऱ्यांनी मोजून दाखवल्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 केल्या हा 10वा आहे. हो म्हटले आहे 10वा, म्हणजे 10ची 10वा आहे. दशमोस्ती हे ज्ञान काय करत आहे? अपरोक्ष ज्ञानाने काय केलं? दुःखाची निवृत्ती केली. पहिली गोष्ट 10तला कोणता गेलेला होता? तर कोणीच गेलेला नव्हता, तिथं भ्रांती निर्माण झाली होती. तसं मी आहे, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, हे जीवाला भ्रांती आहे. मी कोण आहे? तर मग मी जीव आहे असं तो चुकून म्हणायला लागला. आणि मग जीवकृत धर्म त्याला दिसायला लागले शरीर संबंधाने. ज्या वेळेला त्याला ही भ्रांती गेली त्यावेळेला विशेष अपरोक्ष ज्ञानाने भ्रांतीचा नाश झाला. तेव्हा भावरूप मोक्ष होताच, उत्पन्न नवीन झाला नाही, होताच. चला. म्हणून मोक्ष हा भावरूप असल्यामुळे प्रदोष अभावाच्या लक्षणाची म्हणजे मोक्षाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होत नाही, बिलकुल नाही. हां, म्हणजे सामायिक अभावाची लक्षणांची परीक्षा सांगितलेली आहे. हां, साधिक सांगत म्हणजे जो उत्पत्ती आणि नाशवान असतो तर त्याला सामायिक अभाव म्हणतात. पहा लक्षण काय केलंय? उत्पत्ती, नाशवान, जो अभाव, अशी 3 पद आहेत त्याच्यामध्ये. उत्पत्ती, नाशवान आणि अभाव, त्याला सामायिक अभाव असं म्हणतात. चला आता याची परीक्षा. जेव्हा एखादा पदार्थ काही काळात असतो आणि काही काळात नसतो तेव्हा त्या पदार्थ शून्य काळात त्या पदार्थाचा जो अभाव असतो तर त्याला सामायिक अभाव म्हणतात. सामायिक अभाव म्हणतात. गाडगेताई कळालं का कसा काय म्हणायचा? कसा सामायिक अभाव? हां, बिलकुल. हां, पण अभाव नित्य झाला, तो परत ठेवला. हा म्हणजे घट होता, त्या घटात का बाजूला काढल्यावर त्या घटाच्या ठिकाणी काय झाला? अभाव झाला. आणि तो पुन्हा घट आला. म्हणजे मधला जो कालावधी, घट गेल्यापासून घट येईपर्यंतचा जो कालावधी, त्याला घटशून्य काल असं म्हणतात. हां हां, त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की भूतलाधिकांच्या ठिकाणी घटाधिक पदार्थ काही काळात असतात तर काही काळात नसतात. तेव्हा त्या घटशून्य काळात भूतलाधिकांच्या ठिकाणी म्हणजे घटाधिक पदार्थांचा जो अभाव असतो त्याला सामायिक अभाव. बिलकुल. हां, लक्षात आलं सगळ्यांना? पवारताई कळालं? सांगा बरं कसं. भाव झाला. पण मग सामायिक अभाव कशाला म्हणायचं? कशाला? घटाला येण्याला आणि घटाला जाण्याला मधला कालावधी कोणता होता? तो अभावाचा. आणि त्यालाच घट शून्य काल असं म्हणतात. आणि तो जो अभावाचा कालावधी त्याला सामायिक अभाव असं म्हणतात. लक्षात आलं? चांगलं कळतंय तुम्हाला बी? कळतंय ना? मस्केताय कळतंय? तसा मग प्राक अभाव, प्रध्वंस अभाव, हे त्या अभावाचे प्रकार तयार केले. वास्तविक अभाव म्हणजे नसणं. सोपा विषय, काय अवघड नाही. अभाव म्हणजे नसणं. आता इथे काय आहे आपल्या, जर आपण आकाशामध्ये कोणते पदार्थ येतं? आकाशात कोणतेच नाही, मोकळी रिक्त पोकळी दिसते. त्याचंच नाव काय केलं यांनी? अभाव. पण त्याचे प्रकार हे प्रतियोगीवरून केलेले आहेत. प्रतियोगीचं असणं, प्रतियोगीचं नसणं, प्रतियोगीचं येणं जाणं, म्हणजेच प्रतियोगी एखाद्या ठिकाणी असणं, एखाद्या कालात असणं आणि एखाद्या प्रकाराने असणं. 3 गोष्टी तयार झाल्या. ठिकाणी, कालाने आणि प्रकारे. प्रकारे म्हणजे स्वरूप है ना. घटाच्या ठिकाणी पटाचा बरोबर आहे ना, अत्यंत अभाव आहे. घटाच्या ठिकाणी पटाचा अत्यंत अभाव आहे. पण प्रतियोगीचा आहे ना, प्रतियोगी दाखवले जातात म्हणून तिथं अन्यन्य अभावाची सिद्धी होते, अत्यंत अभावाची नाही. हा, तिथं भेद आला. म्हणून ठिकाणी म्हणजे एखाद्या ठिकाणी भूतले घटो नास्ती असं म्हटलं, भूतलावर घट नाही. मग तिथे
अनुयोगी प्रतियोगींच्या द्वारे हा विषय तुम्हाला आत्तापर्यंत मागेही झालेला आहे. फक्त ठिकाणी म्हणजे एखाद्या ठिकाणी कालात एखाद्या कालात आता कालाचाच काढला ना आत्ता हा जो सामायिक अभाव काढला कालात आणि प्रकारे म्हणजे त्या स्वरूप घट पट नास्ति घटो पटो नास्ति पटः नास्ति तर तिथे प्रकारे म्हणजे स्वरूपाने अशा 3 प्रकाराने पटवून दिलेला विषय आहे. चला जो समय विशेष म्हणजे उत्पन्न होतो आणि समय विशेष नष्ट होतो बस समय त्याला सामायिक अभाव म्हणतात. लक्षात आलं ना समय विशेषी उत्पन्न होतो हा. समय विशेष नष्ट होतो. मी तुम्हाला 3 प्रकार सांगितले ठिकाणी कालात आणि प्रकारे प्रकार म्हणजे स्वरूप या 3 वरती हे सगळे विश्लेषण अवलंबून आहे. चला म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की घटास एक घट आहे आणि ते घट एका भूतलावरून अन्य देशात नेला तर तिथं घटाचा अभाव होतो म्हणजे भूतलाच्या ठिकाणी घटाचा अभाव होतो आणि पुन्हा तो घट परत आणून ठेवला की तो घटाभाव असतो तो नष्ट होऊन जातो. घटाभाव नष्ट झाला. आता घटाभाव नष्ट झाला तो कोणी केला? प्रतियोगीच्या येण्याने जाण्याने उत्पन्न झाला आणि प्रतियोगीच्या येण्याने नाश झाला म्हणून तो साधी शांत झाला. साधी शांत झाला. पुढे अशा प्रकारे म्हणजे सामायिक अभाव हा उत्पन्न म्हणून सांगितले. बिलकुल हां. तर आत्तापर्यंत आपण काय जे पाहिलेलं आहे की सामायिक अभावाचं लक्षण हे आपण आत्ता केलेलं आहे. आता त्याच्याविषयी परीक्षा करतील. चला वाचा. आता जर केवळ उत्पत्ती वाढ हां इथून वाचायचं राहील पुढं वाचन आहे. आता जर केवळ उत्पत्तीवान अशा अभावासच सामायिक अभाव असे म्हटले. वाचा. आता जर केवळ उत्पत्ती वाढ अशा अभावासच सामायिक अभाव असे म्हटले तर तसा प्रध्वंस अभाव सुद्धा उत्पत्तीवान आहे. मग त्या प्रध्वंस अभावाच्या ठिकाणी या सामायिक अभावाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. हां प्रध्वंस अभावाचं लक्षण काय? साधी अनंत. त्यातलं साधी पद काय दाखवतं? उत्पत्ती दाखवतं. म्हणून प्रध्वंसाभावाच्या ठिकाणी याची काय होते? अतिव्याप्ती होते. पुढे त्या अतिव्याप्ती दोषाच्या परिहारासाठी सामायिक अभावाच्या लक्षणात नाशवान हे पद घातले आहे. आता सामायिक अभावाच्या लक्षणात नाशवान हे पद घातलेलं आहे. बरोबर आहे. उत्पत्ती नाशवान जो अभाव त्याला सामायिक अभाव असं म्हणतात. मग नाशवान हे पद असल्या कारणाने प्रध्वंस अभावाच्या ठिकाणी लक्षण गेलं नाही. कसं त्या पहा. प्रध्वंस अभाव उत्पत्तीवान असला तरी सुद्धा तो नाशवान नाही. काय नाही? नाशवान नाही. मग कसा येतो? आनंद आहे. म्हणून केलेलं लक्षण प्रथम स्वभावाच्या ठिकाणी जात नाही. ठीक आहे. म्हणून नाश हे पद सामायिक अभावाच्या लक्षणात निविष्ट केले असल्यामुळे त्या लक्षणाची प्रथम अभावाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होत नाही. अतिव्याप्ती होत नाही का? त्या लक्षणावर अतिव्याप्ती नावाचा दोष येत नाही. बरोबर आहे. आता एक परीक्षा झाली. ही परीक्षाच घेतली का नाही? म्हणजे केलेल्या लक्षणाची परीक्षा घेतली आणि त्याच्यासाठी कोणाला पडताळणी केली? कोणाबरोबर? तर प्रथम अभावाबरोबर. पण सामायिक अभाव हा उत्पत्ती नाशवान आहे. तर उत्पत्तीवान आहे असं म्हटल्याबरोबर प्रध्वंस अभावावर लक्षण गेलं. पण नाशवान या पदाने त्याला रोखलं आणि ते लक्षण प्रध्वंस अभावावरती गेलेलं नाही हे सिद्ध केलं. आता जर केवळ नाशवान अशा अभावासच सामायिक अभाव असे म्हटले तरी तसा प्रागाभाव सुद्धा नाशवान असल्यामुळे त्या प्रागाभावाच्या ठिकाणी या सामायिक अभावाच्या लक्षणाची अतिव्याप्ती होईल. बरोबर. जर समजा उत्पत्ती हे पद न घालता केवळ नाशवान जो अभाव त्याला सामायिक अभाव असं म्हणावं असं म्हटलं असतं तर प्राकाभाव सुद्धा नाशवान आहे. प्राकाभावाचं लक्षण काय मस्केत आहे सांगा बरं.
प्राकाभावाचं लक्षण काय आहे? लगडताई प्राकाभावाचं लक्षण. प्राक अभाव आत्ता झाला आहे. लक्षण दातोंडेताई प्राकाभावाचं लक्षण काय अवघड आहे त्याच्यात? हे मुळातच साधी शांत अनंत एवढी 2-4 पदं धरलेली तर सगळ्यांची लक्षणं. अहो जो अनादी शांत, जो अनादी आणि केव्हापासून आहे प्राकाभाव? अनादिकालापासून. आणि कसा आहे? घाटा मग घाटाच्या प्रतियोगीने प्राकाभाव काय केला? संपवला. म्हणून जो अनादी शांत आहे त्याला प्राकाभाव म्हणावं. जो साधी अनंत आहे तो प्रध्वंसाभाव आहे. साधी शांत आहे तो सामायिक अभाव आहे. आणि अनादी अनंत आहे तो अत्यंत अभाव आहे. आणि अन्यन्याभाव अनादी अनंत. बस ही लक्षणं अगदी परफेक्ट आहेत. म्हणजे हे यांची खंडन आहेत बरं का. पण तुम्ही ज्या वेळेला न्यायशास्त्राचं चिंतन करतात त्यावेळेला हे सगळं धरून चालायचं. यांचे पुढे तुम्हाला नंतर तुम्हीच म्हणताल हे महाराज खंडन करायची होती तर कशाला आम्हाला ताण दिला. तर तुम्हाला याच्यामुळे बुद्धी सूक्ष्म करण्याचा प्लॅन आहे हा. जो म्हणून तर्कशास्त्र न्यायशास्त्र याचं चिंतन केल्यावर बुद्धी तेज केली जाते. कारण आता इथे तुम्हाला अभाव तर काहीच दिसत नाही. तुम्ही फक्त जो शाब्दिक पारिभाषिक शब्द वापरताय आणि त्याच्याद्वारे त्याची स्पष्टी करताय. तरीसुद्धा एका दृष्टीने स्थूलच आहे. आत्मा याहीपेक्षा सूक्ष्म आहे. कारण अभाव आम्हाला जरी नजरेला म्हणजे डोळ्यांनी दिसत नाही, कारण डोळ्यांनी रूपाचं ज्ञान झालं, पदार्थाचा अभाव कुठं कळाला. म्हणून थोडासा सूक्ष्म विषय आहेच आहे. पण तरी तो अभावाच्या उत्पत्त्या कशा होतात तर याला अनुसरून हा विषय छानपैकी आलेला आहे. म्हणून अनादी आणि शांत असलेला प्राकाभाव, अनादी साधी अनंत असलेला प्रध्वंसाभाव, साधी शांत असलेला सामायिक आणि अनादी अनंत असलेले दोन्ही अत्यंत आणि अन्यन्याभाव. तर ही लक्षणं आत्तापर्यंत आपण पाहिलेली. आता इथला विषय जो आलेला आहे काय म्हणतायत, आता केवळ नाशवान असा जर अभाव त्याला सामायिक अभाव म्हटलं असतं तर प्राकाभावसुद्धा नाशवान आहे. प्राकाभावात नाशवान कसा आहे? अनादी शांत. शांत या पदाचा अर्थच नाश, नाशवान. तर त्याच्यामध्ये ह्याच्यावरती लक्षण जात आहे. ठीक आहे, चला. म्हणूनच सामायिक अभावाचे लक्षणात उत्पत्ती या पदाचा आता आम्ही काय नुसता नाशवान एवढंच पद नव्हतं टाकलं. आम्ही काय केलेलं आहे? उत्पत्तीवान म्हणजे साधी. तर साधी हे पद आलेलं असल्या कारणाने हे म्हणजे केलेलं लक्षण हे प्राकाभावावरती जात नाही. कारण प्राकाभाव हा साधी नाही, उत्पत्तीवान नाही, तर तो अनादी आहे. म्हणून म्हटलं प्राकाभावाचं लक्षण लक्षात आलं की लगेच तुम्हाला कळेल. मग प्राकाभावाचं लक्षण काय ठरलं होतं? अनादी शांत. आणि इथे सामायिक अभावाच्या लक्षणात उत्पत्ती हे पद आलेलं असल्या कारणाने प्राकाभावावरती ते लक्षण जात नाही. चला. म्हणूनच सामायिक अभावाचे लक्षणात उत्पत्ती या पदाचा निवेश म्हणजे प्रवेश केला आहे. बरोबर. त्यामुळे त्या लक्षणाची प्राकाभावाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होत नाही. प्राकाभावाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होत नाही. प्रध्वंसाकडे बी गेलं नाही, प्राककडेही गेलं नाही. चला आता. कारण प्राकाभावाचा नाश होत असल्यामुळे तो नाशवान असला तरी सुद्धा तो अनादी होण्यास त्याची उत्पत्ती होत नाही. आता त्याची उत्पत्ती होत नाही. कारण प्राकाभावाचा नाश होत असल्यामुळे तो नाशवान असला. कोण? मग नाशवान जरी असला तरी अभावरूप पदार्थाचा नाश झाला. प्राकाभाव झाला ना तिथं. तर तिथं नाश तो अनादी होण्यास्तव त्याची उत्पत्ती होत नाही. उत्पत्तीचा विषय चालला तरी तो उत्पत्ती होत नाही. प्राकाभाव कसा आहे? अनादी. त्याची उत्पत्ती मानलेली नाही. आणि इथे आम्ही उत्पत्ती मानली. चला. आता जर सामायिक अभावाचे लक्षण प्रागाभावाचा नाश होत असल्यामुळे तो नाशवान जरी असला
म्हणजे प्रतियोगीच्या येण्याने त्याचा जरी नाश झाला पण त्याची मात्र उत्पत्ती झालेली नाही, कारण तो अनादी आहे. असा अर्थ होता. चलो आता आता जर सामायिक अभावाचे लक्षणात अभाव पद न घालता केवळ उत्पत्ती नाशवान अशा अभावासच सामायिक अभाव म्हटले तर त्या लक्षणाची घटाधिकांच्या ठिकाणी अतिव्यक्ती होईल. बरोबर आहे, कारण घटाची उत्पत्ती होते आणि घटाचा नाश होतो. म्हणजे घट कसा आहे? साधी शांत. लक्षण करा ना घटाचं. साधी शांत असा जो पदार्थ त्याला घट असं म्हणतात. म्हणजे जो उत्पन्न होतो आणि नाश पावतो त्याला घट असं म्हणतात. केलेलं लक्षण ठीक झालं. म्हणून साधी शांत हे घटाचं लक्षण म्हणू शकतं. मग तुमचा सामायिक अभाव कसा आहे? साधी शांत आहे. म्हणून शेवटी याच्यावर लक्षण गेलं ना तुमचं घटावर. तर ते ऐका पुढे जाऊन. कारण घटाने भूतभौतिक अनंत पदार्थ उत्पत्ती नाशवानच आहेत. बरोबर आहे, म्हणून साधी शांतच आहेत. पण घटाधिकात भावरूपता असल्यामुळे हां व सामायिक अभावाच्या लक्षणात अभाव पदाचा प्रवेश केला असल्यामुळे घटाधिकांच्या ठिकाणी या लक्षणाची अतिव्यक्ती होत नाही. कसे कळाल तुम्हाला? भावरूप आहे ना घट हा भावरूप आहे. आणि सामायिक अभावात अभाव प्रवेश म्हणजे केलेला आहे. ज्या घटाची उत्पत्ती झाली तर घटरूप भावरूप पदार्थाची उत्पत्ती झाली आणि सामायिक अभावात उत्पत्ती झाली अभावाची, अभावाची झाली. आणि ज्या वेळेला सामायिक अभावात पुन्हा घट आला त्यावेळेला सामायिक अभावात काय झाली? तिथे नाश झाला ना, उत्पत्ती नाशवान. मग त्याचा नाश झाला पुन्हा घटाच्या येण्याने. जो मधल्या काळात अभाव होता त्याला सामायिक अभाव म्हटला. आणि घाटाच्या लक्षणामध्ये उत्पत्ती म्हणजे साधी आणि नाशाने शांत जरी झाला तरी मधल्या काळात भावरूप होता. सामायिक अभाव अभावरूप होता आणि घट भावरूप होता. म्हणून केलेलं लक्षण. आणि तिथं आम्ही लक्षण टाकताना साधी शांत म्हणजे उत्पत्ती नाशवान अभावरूप जो अभाव त्याचं नाव सामायिक अभाव. अभाव हे पद त्याच्यामध्ये घेतले. म्हणून 3 पद आलेत: उत्पत्ती, नाश आणि अभाव. चला पुढे आता. म्हणून भूतलाधिकांच्या ठिकाणी असणारा घटाधिकांचा उत्पत्ती नाशवान जो अभाव त्याचाच सामायिक अभाव असे म्हणतात. एकंदरीत आपण परीक्षेत पास झालो. कोणती परीक्षा घेतली की सामायिक अभावाचं लक्षण केलं आणि त्याच्यावरती हे तो जो अभाव आहे तो घटांकडे कसा जात नाही, प्रध्वंस अभाव कसं लक्षण जात नाही, प्राक अभाव कसं जात नाही याचं चिंतन केलं. आता 4थ्या अभावाचा विचार करायचा आहे जो प्राच्यांनी 9व्यांनी केलेला आहे. तर अत्यंत अभावाचं लक्षण करायचं आधी आणि नंतर परीक्षा करायची. चला 4था मुद्दा चाललेला आहे अत्यंत अभावाचे लक्षण व परीक्षा. अन्य अभावाहून भिन्न व उत्पत्ती नाश शून्य असा जो अभाव त्याच अत्यंत अभाव असे म्हणतात. हे काय झालं? लक्षण. म्हणून हे लक्षण करायचं, अगोदर लक्षण करायचं की अन्य अभावावरून भिन्न. असं का केलं? तर दोन्ही लक्षणं समांतर आहेत. अनादि अनंत आहे. दोन्ही अनादि अनंत आहे. म्हणून आता अनादि अनंत म्हणजे घटाच्या ठिकाणी पट केव्हापासून नाही, म्हणून त्याला अनादि अनंत असं. घटाच्या ठिकाणी पटाचा अत्यंत अभाव मांडला, पण घटाच्या ठिकाणी घटरूपी व्यक्तीच्या ठिकाणी पट हा पूर्वी नव्हता आणि कधी नसेल. कारण घटच आहे, घटाचं स्वरूप भिन्न आहे, तो पट होऊ शकत नाही. म्हणून अन्य अभावावरून भिन्न हे पहिल्यांदा आलं. ते तरी का केलं हे तुम्हाला सांगितलं. आणि मग आता लक्षण करायचं की उत्पत्ती नाश शून्य. याचाच अर्थ आहे उत्पत्ती होत नाही आणि नाशही होत नाही, म्हणजेच अनादि अनंत. तर अनादि अनंत असा जो अभाव तो अत्यंत अभाव असं लक्षण केलेलं आहे. चला जेथे जो पदार्थ कोणत्याही काली नसतो तेथे कालाने. कालाने मी तुम्हाला मग सांगत होतो, कालाने, प्रकाराने
प्रकाराने म्हटलं की लगेच अन्य अभावाचा विचार करावा लागतो. प्रकारे घट पट नाही, तिथं प्रकारे ठिकाणी आणि ठिकाणी. म्हणजे प्राकाभाव प्रध्वंसाभाव, तिथं ठिकाणी हे शब्द लागू होतात. आता इथं अत्यंत अभाव कालाच्या दृष्टीने पाहिला कसा, तर जो पदार्थ कोणत्याही काली नसतो त्या पदार्थाचा अत्यंत अभाव आहे असे म्हटले जाते. बरोबर आहे. जो कोणत्याही काली नसतो, जसं मग त्याचा अत्यंत अभाव आहे. आपल्या डोक्यावरती शिंग नाही, तर त्या शिंगाचा आपल्या डोक्यावर काय आहे? हां, मागं होतं ना पूर्वी, नाही, पूर्वी नंतरही नाही. म्हणून शिंगाचा जसा अत्यंत अभाव झाला, नाहीच आहे ते. आपण व्यवहाराने म्हणतो की त्याचा अत्यंत अभाव आहे त्याला. पण एखादा मनुष्य होता आणि मेलेला असेल तर त्याचा अत्यंत अभाव झाला का आता? नाही, तर तो पूर्वी होता म्हणून तो अनादि अनंत हे लक्षण तिथं जात नाही. त्याला एक साधी उत्पत्ती झाली ना त्याची, आणि मग त्याचा प्रध्वंस मानला जाईल. प्रध्वंसाभाव, प्रध्वंस झाला ना व्यक्तीचा, आणि नंतर तो अनंत झाला. पिंडा तसा घटाचा, घट काय आणि मान व्यक्ती काय सारखंच. घटाचा नाश झाला, घटाचा नाश झाला, पण त्याला अत्यंत अभाव नाही म्हटला जात, तर त्याला प्रध्वंस अभाव म्हटला जातो, अत्यंत अभाव म्हटला जात नाही. आता मग ज्याची उत्पत्तीच झाली नाही म्हणून त्याचा नाशाचा विषयच नाही, तर तो अनंत आहे. म्हणून उत्पत्ती नाश रहित असा जो अभाव तो काय झाला? अत्यंत अभाव. आणि कशावरून भिन्न? अन्यन्य. भेदाला म्हणतात. हां, जेथे जो पदार्थ कोणत्याही काली नसतो तेथे त्या पदार्थाचा अत्यंत अभाव आहे असे म्हटले जाते. हां, कोणत्याच काली जसे नसतं. वायूच्या ठिकाणी रूप कोणत्याही काली नसते, म्हणून वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव अनेक आहे. सगळे खाली उदाहरणं आले, सगळे उदाहरणं आलेली आहेत खाली पुष्कळ सगळ्या मुद्द्यामध्ये. तर पहिलं उदाहरण एक समोर येतं आहे की वायूच्या ठिकाणी रूपाचा काय आहे? का बरं? नाही, रूप वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव आहे. महत्वाची गोष्ट आहे, रूपाची उत्पत्तीच झालेली नाही. वायूच्या नंतर तेज उत्पन्न झालं आणि तेजाचा गुण रूप आहे, म्हणून वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव आहे. हे सरळ सरळ झालं. हां, वायू रूपम नास्ति, तर वायूच्या ठिकाणी रूप नाही. पहिलं आकाश नावाचं भूत आहे, त्याचा गुण शब्द आहे. दुसरं वायू नावाचं भूत आकाशापासून झालं, त्याचा स्पर्श नावाचा गुण आहे. तिसरं तेज नावाचं भूत वायूपासून झालं, त्याचा रूप नावाचा गुण आहे. चौथं जल नावाचं भूत आहे, ते अग्नीपासून झालं, त्याचा रस नावाचा गुण आहे. आणि पाचवं पृथ्वी नावाचं भूत आहे, जे जलापासून झालं आणि त्याचा गंध नावाचा गुण आहे. झालं. मग आता हे कोणते कोणापासून झालं याची संगती डोक्यात असली की मग वायो रूपम नास्ति हे लगेच कळालं. कारण रूप कोणाचा गुण आहे? तेजाचा. आणि वायूच्या नंतर तेज झालं, म्हणून वायूच्या ठिकाणी रूप नाही. मग वायूच्या ठिकाणी शब्द आहे का? आकाशापासून वायू झाला, त्या वायूमध्ये शब्द आहे, म्हणून शब्दाचा वायूच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे असं म्हणणं संभवत नाही. पण रूपाचा अत्यंत अभाव आहे हे म्हणणं संभवत. हा, वायूमध्ये शब्द आहे. हां, कारण ज्याच्यापासून झालं त्याचा तो पुढं आलाच, म्हणून वायूच्या ठिकाणी दोन गुण आहेत. कोणते? तेजाच्या ठिकाणी 3 गुण आहेत, जलाच्या ठिकाणी 4 आहेत, आणि पृथ्वीच्या ठिकाणी 5 आहेत. सगळे शब्द रूप रस स्पर्श गंध सगळे आले. म्हणून खालच्या भूताच्या ठिकाणी आहे. आता मी तुम्हाला शब्द प्रयोग केलं की जलाच्या ठिकाणी गंधाचा अत्यंत अभाव आहे. बरोबर आहे का चूक आहे पाटील?
उत्तर सांगा फक्त. गायकवाड ताई, जलाच्या ठिकाणी गंधाचा अत्यंत अभाव आहे, बरोबर आहे का चूक आहे? नाही ना, मी सांगितलेलं उत्तर सांगा ना. मी सांगितलेलं उत्तर बरोबर, मी बोललेलं बरोबर आहे का चूक आहे? अहो, जलाच्या ठिकाणी गंधाचा अत्यंत अभाव आहे. मग कसं काय म्हणते चुकलं? तर जलाच्या ठिकाणी तेच चाललंय ना, वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव आहे. तसं आहे, तसं मी तुम्हाला बोललो की जलाच्या ठिकाणी गंधाचा हे बरोबर आहे. कुठेही बुड्या मारल्या तरी बरोबरच आलं. कारण तुम्हाला याचं डोक्यामध्ये गणित पूर्ण तयार झालं ना, की कोणता गुण कोणाच्या ठिकाणी, कोणाचा क्रम कसा. पृथ्वी वायूपासून झाली, बरोबर? पृथ्वी कोणापासून झाली? जलापासून. हे लगेच लक्षात आलं पाहिजे. मग तुम्हाला जलापासून झालं तर कारणामध्ये कार्याचे गुणधर्म राहतील असं नाही, पण कारणाचे कार्यात राहतात असं झालं. आगंतुक येतात असं म्हटलेलं. जसं जलाच्या ठिकाणी सुद्धा भिन्न भिन्न गुणधर्म प्रतीतीला येतात. सुगंधित जल नाही येत का? गुलाब जल तुम्ही शिंपडताना लग्नामध्ये, तर तो आगंतुक गुण मानलेला आहे. चला, अंशनाशित ते वेगळं आहे. हां, म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्यांचा मूळचा नाही. वाचा पुढे. लक्षात आलंय, पहिला मुद्दा संपला. कोणता? वायो रूपम नास्ती, म्हणून वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव आहे हे म्हणणं बरोबर आहे. पुढे आता दुसरा उदाहरण सांगतील. चला. तसंच वायूच्या ठिकाणी गंध सुद्धा सर्वदा कोणत्याही काली नसतो. पहा, आता वायूच्या ठिकाणी गंध कोणाचा? पृथ्वीचा. आणि कुठल्या कुठं गेलं? पहिलं जर रूपच नाही, शेजारी भूत लागलेला असताना तिथं रूप नाही, तर गंध येईल कुठे? त्याच्या पुढे स्नेह येणार आहे. चला, तसेच म्हणून वायूच्या ठिकाणी गंधाचा देखील अत्यंत अभावच आहे. तसेच स्नेहगुण हा केवळ जलातच राहतो. जलाशिवाय इतर अन्य कोणत्याही पदार्थात व कधीही राहत नसल्यामुळे जलाव्यतिरिक्त इतर सर्व पदार्थात स्नेहाचा अत्यंत अभाव आहे. आहे का नाही? स्नेह कुठं आहे? केवळ जलामध्येच आहे. मग तो अग्नीच्या ठिकाणी आहे का? म्हणून तेजाच्या ठिकाणी स्नेहाचा आणि पृथ्वीच्या ठिकाणी स्नेहाचा. हां, पृथ्वीच्या ठिकाणी स्नेहाचा. हां, उलट सुलट केलं की लक्षात ठेवा. हां, पुढे. आत्म्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे कधीही राहत नाही. पहा, आता आत्म्याच्या ठिकाणी, आत्म्यामध्ये न्यायशास्त्रकार आहे बरं का हे इकडे वेदांताकडे जायचंच नाही. तर ते म्हणतात आत्मा नावाचं एक द्रव्य त्यांनी मानलेलं आहे. जे 9 द्रव्य मानली. कोणती 9 द्रव्य लगडताय? द्रव्याचे प्रकार केले ना त्यांनी. आता ते जे आहे ना, त्या द्रव्यामध्ये 9, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन यांना द्रव्य म्हटले. हां, तर तिथं आत्म्याला काय म्हटलं होतं? द्रव्य. म्हणून ते सुद्धा याचा विचार करतात की आत्म्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे कशामध्ये राहतात? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यामध्ये हे गुण राहतात, पण आत्म्यामध्ये राहत नाही. बरोबर आहे? हे राहत नाही. त्यांच्या भाषेतनं चाललेला विषय. चला, म्हणून आत्म्याच्या ठिकाणी रूपाधिकांचा अत्यंत अभाव आहे. आपल्या वेदांत शास्त्रदृष्टीने तसंच आहे, त्याच्यामध्ये काही नाहीच आहे. कारण मग आम्ही हे 5 न मानता आम्ही एकच म्हणतो, माया आहे ना. मग मायेचा अत्यंत अभाव परमात्म्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच आत्म्याच्या ठिकाणी हे गुण नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी रूपाधिकांचा अत्यंत अभाव आहे. बरोबर आहे. पृथ्वीत आणि जलातच रस राहतो, त्याहून अन्यत्र रस कधी राहत नाही. म्हणून पृथ्वी आणि जल याहून भिन्न सर्व पदार्थात रसाचा अत्यंत अभावच आहे. पृथ्वीत
रस म्हणजे तिथं स्नेह असा शब्द प्रयोग केला होता वरती आहे ना. मग पृथ्वीमध्ये स्नेह किंवा रस हा राहतो, बरोबर आहे का नाही. कारण त्याच स्नेहापासून म्हणजे त्या जलापासून त्या पृथ्वीची काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. म्हणून कार्यामध्ये कारणाचे गुणधर्म येतात. पुढे पृथ्वीत्व जाती हे केवळ पृथ्वीतच राहते. बरोबर. पृथ्वीच्या ठिकाणी जाते कोणती, मग ती कुठे राहते, जलाच्या ठिकाणी. म्हणून जलाच्या ठिकाणी पृथ्वीत्वाचा अत्यंत अभाव आहे. उलट सुलट केलंय, काय विशेष काही नाही, ते कळण्यासाठी केलेलं आहे. पुढे आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतात. जसा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण मानले जातात. आता त्याच्यात ब्राह्मण काय म्हणतात ऐका वाचा. म्हणून जलाधिकार पृथ्वीत्वाचा अत्यंत अभाव आहे. हां ब्राह्मण भिन्न क्षत्रियाधिकांमध्ये ब्राह्मणत्व जाती ही केव्हाही राहत नाही. पहा मग तिथं काय आहे, ब्राह्मणत्वाच्या ठिकाणी क्षत्रियाधिकांचा अत्यंत अभाव आहे. मग ब्राह्मणाच्या ठिकाणी जाती राहिली तर कोणती राहिली, ब्राह्मणत्व. आणि मनुष्यत्व जातीचा ब्राह्मणाच्या ठिकाणी भाव आहे आणि क्षत्रियाच्या ठिकाणी. म्हणून मनुष्यत्व हे व्यापक आहे आणि ब्राह्मणत्व हे संकोचित आहे, परिच्छिन्न आहे. मग ते जाती हे लक्षात आहे ना तुम्हाला. म्हणून ब्राह्मण भिन्न क्षत्रियामध्ये ब्राह्मणत्व जाती केव्हाही राहत नाही. म्हणून क्षत्रियामध्ये ब्राह्मणत्व जातीचा अत्यंत अभाव आहे, हे लक्षात घ्या. चला म्हणजे मला ते कशाचं सांगू नये, द्रव्याच्या अंतर्गत हे सगळं ऐकलं म्हणजे तर तुम्हाला आम्हाला फक्त एकच स्पष्ट करायचं आहे. काय करायचं आहे, अत्यंत अभावाचं लक्षण स्पष्ट करायचं आहे. बाकी काय नाही. त्याला उदाहरणं काढलेली त्यांनी, ही सगळी उदाहरणं आहेत. बाकीचे निवडून त्याच्यातून भेद करायचं बाकी. तर तुम्हाला अत्यंत अभावाचं लक्षण काय केलं, अनादि अनंत. एखादा ब्राह्मण वंशाच्या कुळात जन्माला आलेला आहे, तो क्षत्रिय होईल केव्हा, ब्राह्मण कधी मरेल आणि पुढचा जन्म क्षत्रियाचा होऊ शकतो त्याचा, पण तो चालू जन्मात तो कधीच क्षत्रिय होऊ शकत नाही. त्यांचे कर्म भिन्न आहे. म्हणतो तो म्हणतो त्याच्यानंतर माणसाची जाती ही शरीरावर आधारित आहे, आत्म्यावर आधारित नाही. म्हणून शरीराला जाती आहे, शरीराला वर्ण आहे, म्हणजे शरीराचे हे प्रकार बी पडतात. हे जसं तिकडे अँग्लो इंडियन, एक्स्किमो काय म्हणतात त्यांना, टुंड्रा देशात राहणारे यांचेसुद्धा तिथले ते व्यक्ती येतं. बर्फाळ प्रदेशात राहणारी काही लोक, तर त्यांचे हे शरीराचे प्रकार झाले. जाती ही एका शरीरात एकदाच असते, पुढच्या वेळेला नाश पावते. आणि स्थूल देहाला आहे जाती. जाती ही स्थूल देहाचा धर्म असतो. ज्या वेळेला तोच जीव जर समजा एखादा या चालू जीवनात ब्राह्मण असेल आणि पुढच्या जन्मात कुत्रा झाला, तर कुत्र्याला ब्राह्मण म्हणतात का, त्याला कुत्राच म्हणतात. नाही, मला असं म्हणायचं होतं की जे द्रव्य नैयायिक मत चालले नाही सगळं, तर त्यांनी ते द्रव्य घेतलेलं आहे, तर ते द्रव्य कशाला म्हणतात, म्हणजे कार्याचे जे समवायी कारणम द्रव्यत्व जातीमध्ये जाती येते आणि मला वाटतं गुन्हा म्हणजे रूपाने गुण येतात, त्याच्यामध्ये त्याला पण म्हणजे द्रव्य म्हटलेलं आहे. समवायी कारणम द्रव्यत्व. काय तुम्हाला काय म्हणायचं, नाही मला म्हणजे त्याच्या आधारे हे चाललंय का सगळं. नाही हे दृष्टांत देऊ राहिलेत तुम्हाला, फक्त कुठलेही दिलेले आहेत. तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे, अत्यंत अभाव हे सांगायचं आहे. त्या ब्राह्मणाचंही काय देणं घेणं नाही. आम्हाला तुम्हाला दृष्टांत देऊन एखादं उदाहरण पटवायचं असेल तेवढं फक्त सांगितलं, जसं की ब्राह्मणाच्या ठिकाणी क्षत्रियत्वाचा. मग तो अत्यंत अभाव कसा झाला, कारण ब्राह्मण पूर्वी कधीच क्षत्रिय त्या शरीरात मागच्या शरीरात असू शकतो तो. म्हणजे एखादा क्षत्रिय व एखादा शूद्रसुद्धा ब्राह्मण होतो, पण त्याचा आत्ता जर समजा ते शरीर मिळालेलं असेल तर त्याच्यामध्ये इतर याचा काय आहे, बस एवढंच विषय आहे. इथं फक्त अत्यंत अभाव तुम्हाला स्पष्ट करायचं आहे लक्षणातला, बाकी काही नाही. म्हणून क्षत्रियाधिकात ब्राह्मणत्व जातीचा अत्यंत अभाव आहे. बस तसेच आकाश, काल, दिशा आणि आत्मा हे मी तुम्हाला द्रव्य सांगितले का बाकीचे, त्याच्यामध्ये
पृथ्वी, आप, तेज, वायू, नंतर आकाश. आता आकाश का घेतलं तर ऐका. आकाश सूक्ष्म आहे, काल सूक्ष्म आहे, दिशा सूक्ष्म आहे, आत्मा सूक्ष्म आहे. झाले का? हे सगळे पदार्थ सूक्ष्म आणि व्यापक आहेत. तेव्हा हे सर्व व्यापक आहेत व व्यापक असल्यामुळेच त्यांचे व्यापक असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी कधी क्रिया होत नाही. ऐका, व्यापकत्वात क्रिया घडत नाही, आत्मा क्रियावान नाही. अर्थात यांचे हे नैयायिक मत आहे आणि त्या नैयायिक मताला अनुसरून विषय चाललेला आहे हा. तर ते म्हणतात कारण वेदांत मतामध्ये याच्यावर आक्षेप येईल, पण वेदांत मत आपल्या नैयायिक मतात चालतं आहे. आकाश सूक्ष्म आणि व्यापक आहे, काल सूक्ष्म आणि व्यापक आहे, दिशा सूक्ष्म आहेत आणि व्यापक आहेत. 10 दिशा ज्यांना मोजलं जातं. वास्तविक एकच म्हणजे देशाचं मोजदाद करण्याच्या दृष्टीने दिशांचा वापर केला जातो की कोणत्या दिशेला तो देश आहे. म्हणून त्याचा जसं आता आपल्याकडे थायलंड शोधायला गेला तर कोणत्या दिशेला आहे? आपल्या ईशान्येला आहे ना. पूर्व दक्षिणच्या मध्यभागात थायलंड मिळाला. कुठे गेले थायलंडवाले? हां, काळेताईंना माहिती ते गेले, जाऊन आले ना. त्या थायलंडला, इंडोनेशिया जे इकडे पूर्वेकडले देश आहेत किंवा ऑस्ट्रेलिया इकडं पूर्वेकडे आला. तेच उलट्या बाजूला गेला तर इकडे कोण आलं? आफ्रिका खंड लागला. मग ते त्याचं काउंटिंग करायचं असेल तर कसं करायचं? मग म्हटले तो भारताच्या पश्चिमेला जेवढे देश असतील, मग ते सोमालिया असेल किंवा कोणते तो येमेन असेल, ओमेन असेल, आफ्रिकन आहेत ना. हां, म्हणजे मी जात नाही कुठे पण सगळं माहिती. आपल्या उशाला कोण येतं? चीन असेल. उशाला म्हणजे आपल्या उत्तरेला, वरच्या बाजूला मंगोलिया, नेपाळ, मंगोलिया आहे ना वरती, उझबेकिस्तान, रशिया, चीन वर आले. पायथ्याला खाली पाहिले तर लंका बी थोडं कोपऱ्यातच आलं, खाली एकदम खाली नाही येत. पण तसे अशा पद्धतीने मग आता हे कसं काय तुम्हाला कळालं? तर दिशा, मग दिशा कशा आहेत? सूक्ष्म आहेत आणि व्यापक आहेत. लक्षात आलं ना? मग इथं काय म्हणतात ऐका. तेव्हा दिशा. चौथा मुद्दा होता आत्मा हा तर सूक्ष्म म्हणजे तो तर अनात्माच नाही. म्हणून त्याचा विषय त्यालाही आपण व्यापकात टाकलेला आहे. तेव्हा व्यापक असल्यामुळे यांच्या ठिकाणी व्यापकांच्यात क्रिया घडत नाहीत. हा एक सिद्धांत आला. व्यापक पदार्थात म्हणजे व्यापक म्हणजे निरपेक्ष व्यापक काढलेले आहेत बरं काही नाही. म्हणून आकाशात क्रिया घडत नाही, दिशेत होत नाही, कालामध्ये क्रिया घडत नाही आणि आत्म्यातही क्रिया घडत नाही. म्हणून आत्मा, दिशा, काल, आकाश या ठिकाणी क्रियेचा अत्यंत अभाव आहे. मुद्दा लक्षात येण्याच्या दृष्टीने सांगितलं. क्रियेचा काय आहे? आत्म्याच्या ठिकाणी क्रियेचा अत्यंत अभाव आहे. आता तुम्ही घरी होता, तुमचा आत्मा घरी होता का नाही? आणि आता तुम्ही इथे आल्या, तुमचा आत्मा कुठे आहे? आत्म्यात नाही क्रिया घडली, कारण तुमचा आणि माझा आत्मा एकच आहे. मग क्रिया कुठं घडली? शरीरात, म्हणजे उपाधित क्रिया घडली. दुसरा पदार्थ त्या उपाधित क्रिया घडलेली. आकाशात जसे आपण इथे अनेक घट घेतले आणि आकाशामध्ये जसे घट फिरतात, त्यावेळेला आकाशात क्रिया घडत नसून घटात क्रिया घडते. आणि चैतन्य असे सर्व घडतं. तर तेव्हा क्रिया ही व्यापक पदार्थात क्रिया घडत नाही. म्हणून आत्मा कोणाचा येतही नाही आणि जातही नाही. मग आमचा आत्मा येत नाही आणि जात नाही, तर मग लोकांतराच्या प्राप्त्या तरी कशाला? मग कोणी सांगितलंय तुम्हाला लोकांतराच्या प्राप्त्या? ते म्हणजे वैकुंठात जातो. वैकुंठात गेला तरी जीव म्हणून जाशील, आत्मा म्हणून नाही. आत्मा हा जात नाही. म्हणजे हे ज्ञान जेव्हा प्राप्त होतं त्यावेळेला त्या व्यक्तीचा जो पिंड आहे, म्हणजे कारण, सूक्ष्म आणि स्थूल यांचा बनलेला पिंडच विसर्जित होतो. घटाच्या फुटण्याने घट आकाशरूप झाला असं म्हणू नये. तो पहिलाच
होता आणि घाट आगंतुक आला होता आणि तो गेला. तसा जीवपणा आगंतुक आहे. तुम्ही मूळचे ससंवेद्य जसेच्या तसे ब्रह्मच आहात. हे सिद्ध झालं ना. म्हणून ह्याचा अजून एक आहे, काही क्रिया घडत नाही. आमची नजर कशावर आहे? क्रियेवर नजर आहे. आमची सारी नजर क्रियेवर आहे. बुद्धीमध्ये क्रिया घडते, मनात क्रिया घडते, चित्तात क्रिया घडते, अहंकारात क्रिया घडते. आणि जे जे क्रियावान पदार्थ असतात ते ते मी नसतो. म्हणजे तुम्ही मन, बुद्धी, चित्त, अहंकार नाही. बस शरीर तर नाहीच नाही. हे तर फार क्रियेचाच पुतळा आहे तो. दुसरा आहे, ज्याला ज्याला ऊर्ध्व अधगती असते तो पदार्थ मी नसतो. कारण ऊर्ध्व आणि अध ह्याच क्रिया आहेत. हां, म्हणजे माझ्यामध्ये कोणती क्रिया घडते? कोणतीच नाही. म्हणा मुक्त झालेला पुरुष हा कुठे गेला? कुठेच नाही. तर त्याने फक्त यंत्रणा विसर्जित झाली. स्थूल सूक्ष्म कारणाची यंत्रणा विसर्जित झाली. बरोबर मोक्ष. पण तो पूर्वीच सच्चिदानंद होताच आणि सच्चिदानंद आहेच. आणि मध्ये भ्रांतीने क्रियाजन्य पदार्थाचा संग झालेला आहे. म्हणून हा जीव क्रियाप्रधान बनलेला आहे. लोक गप्प नाही बसत. आता तिथे मुक्तांचे शरीर ते हाले चाले संस्कार वशे, तो त्याला संस्कार लावला. पण म्हणून आता ज्या वेळेला तुम्ही काहीतरी कल्पना करता ना, तिथे क्रिया होते. जे जे कल्पना केल्या तिथे तिथे काय झालेली? क्रिया झालेली. ते वास्तविक अशी कल्पना करणं हाच जीवपणा आहे. मी काय का म्हणून संकल्प प्रभावान कामास त्यक्त्वा सर्वान शेषतः. तुमच्याकडे संकल्प उभे राहणं म्हणजेच क्रियेची रचना सुरू होते. संकल्पाने क्रियेचा प्रारंभ होतो. असा संकल्प झाला मला आता ना असं असं करायचं आहे, लगेच क्रियेचा प्रारंभ होतो. आणि तुमच्या आत्मस्वरूपात क्रियेचा अत्यंत अभाव आहे. चला. म्हणून आकाशाधिकांच्या ठिकाणी क्रियेचा अत्यंत अभाव आहे. शिवाय पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन यांच्या ठिकाणी क्रिया ही कदाचित असते तर कदाचित नसते सुद्धा. म्हणजे त्यावेळी क्रियेचा का अभाव आता असतो. तर काही विषय शिवाय पृथ्वी हिच्या ठिकाणी कदाचित क्रिया असते, कदाचित नसते सुद्धा. जल, तेज, वायू, मन यांच्या ठिकाणी असतात. हां, तर अत्यंत अभाव तुम्ही पण सांगितलं. म्हणून तिथं अत्यंत अभाव आहे असं म्हणता येत. म्हणजे फार शांत दिसलं एखादा पदार्थ, ते म्हणले क्रियेचा अत्यंत अभाव आहे असं नाही. कारण ते क्रिया उत्पन्न झालेली असते, आत्ता नाही, मागं कधीतरी झालेली होती है ना. म्हणून त्याला अत्यंत अभाव आहे असं म्हणू नये. या पदार्थांच्या ठिकाणी म्हणून कोणते पदार्थ काढले? ह्यांच्या ठिकाणी कधी असते कधी नसते, म्हणून इथं अत्यंत अभाव मानू नये. परंतु आकाश काल दिशा आत्मा यांच्या ठिकाणी मात्र अत्यंत अभाव आहे. चला. म्हणून जेव्हा पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन ही निष्क्रिय असतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी जो क्रियेचा अभाव असतो तो म्हणजे जसा अत्यंत अभावही नाही तसा सामायिक अभावही नाही. मग तो सामायिक अभाव बी नाही आणि अत्यंत अभाव बी नाही. कारण स्पष्ट करतायत ते ऐका. कारण सामायिक अभाव तर केवळ द्रव्यांचाच असतो. हा मुद्दा आहे. सामायिक अभाव केवळ द्रव्याचाच असतो. क्रियेचा सामायिक अभाव कधीही नसतो. हां, हे गोष्ट नंतर म्हणाल तर कसं काय म्हणजे? काय सांगितलं पुढे त्यांनी आता? काय ही गोष्ट पुढे स्पष्ट करण्यात येईलच. तर आम्ही काय आता हे करणार नाही, कारण त्याच्यात फार बरा गुंतागुंतीचा विषय न्यायिकांनी घेतलेला आहे. तर तेव्हा द्रव्याचाच असतो, कालाचा नसतो असा विषय घेतलेला आहे त्यांनी. क्रियेचा नसतो. तर क्रियेचा सामायिक अभाव कधीच नसतो. ही गोष्ट पुढे स्पष्ट करण्यात येईलच. म्हणून पृथ्वी आदी पाचांच्या ठिकाणी क्रियेचा सामायिक अभाव नसून तो त्या क्रियेचा प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव आहे. तर पृथ्वी आदी पाचांच्या ठिकाणी क्रियेचा सामायिक अभाव नसून तो क्रियेचा प्रागभाव किंवा प्रध्वंसाभाव आहे. म्हणजे क्रिया प्रागभावाने अथवा प्रध्वंसाभावाच्या. प्रध्वंस जायचं म्हटलं तरी क्रियेची उत्पत्ती झाली आणि प्राग झाला तरी क्रिया झाली. तर अशा पद्धतीने सांगतायत. तर असे 6 हेडिंग झाले. आता 7व्यात चारीही संसर्गाभावाचा प्रतियोगीशी विरोध आणि अन्यन्याभावाचा अविरोध हा मुद्दा नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.